वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वुड, शुड आणि कुड हे कधी वापरायचं हे बघणार आहोत. तर पहिले फ्रेंड्स, मी तुम्हाला एका स्टोरीच्या माध्यमातून सांगेन की वुड, शुड आणि कुड हे कसं वापरायचं आहे. तर या स्टोरीमध्ये 3 फ्रेंड्स आहे, रोहित, राहुल आणि रोहन. तर यांचा मूव्ही बघण्याचा प्लॅन झालाय. तर रोहन ऑलरेडी मल्टिप्लेक्समध्ये त्यांची वाट पाहत आहे आणि रोहित आणि राहुल हे एका कॅफेमध्ये टाइमपास करत आहे. आता मूव्हीची वेळ झालीये, तेव्हा रोहित राहुलला बोलतो, वी शुड लीव्ह नाव और वी विल बी लेट फॉर द मूव्ही. म्हणजे आपल्याला आता निघायला पाहिजे, नाहीतर आपण मूव्हीसाठी लेट होऊ. तेव्हा राहुल बोलतो, वेट फॉर अ while. आय वॉन्ट टू ड्रिंक टी. आय एम फीलिंग अ बिट लेझी. डोंट वरी, द मल्टिप्लेक्स इज नियर बाय अँड वी विल रीच ऑन टाइम. जो बोलतो की मल्टिप्लेक्स जवळच आहे, आपण लवकर पोहोचू. आता होतं काय, रोहित आणि राहुल ट्रॅफिक मध्ये अडकतात आणि ते मूव्हीसाठी लेट होतात. आणि ते मूव्ही हॉलमध्ये पोहोचतात तेव्हा रोहन त्यांना बोलतो, यू गाईज शुड हॅव लेफ्ट अर्ली. देर इज लॉट ऑफ ट्रॅफिक हिअर. तुम्हाला लवकर निघायला पाहिजे होते, इथे खूप ट्रॅफिक जाम होतं. त्यावर रोहित बोलतो की वी कुड हॅव लेफ्ट अर्ली बट राहुल वॉन्टेड टू ड्रिंक टी. आम्ही लवकर निघू शकलो असतो, बट राहुलला चहा प्यायची होती. त्यावर राहुल बोलतो, हॅड आय नोन दॅट देर विल बी ट्रॅफिक जाम हिअर वी वुड हॅव लेफ्ट अर्ली. जर मला माहिती असतं की ते ट्रॅफिक जाम होतं, तर आम्ही लवकर निघालो असतो. ओके फ्रेंड्स, तर आता आपण एक एक करून बघूया की आपण वुड, शुड आणि कुड कधी वापरायचं. फ्रेंड्स, शुड आपण यूज करतो टू से और आस्क व्हॉट इज करेक्ट और बेस्ट थिंग टू डू. म्हणजे योग्य किंवा सर्वोत्कृष्ट काय असेल हे सांगण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, स्टोरीमध्ये जेव्हा एक फ्रेंड बोलतो की वी शुड लिव्ह नाव और वी विल बी लेट फॉर द मूवी. आपल्याला लवकर निघायला पाहिजे, नाहीतर आपण मूवीसाठी लेट होऊ. तर ह्या बेस्ट थिंग होती त्या टाइमेवर करण्यासाठी. आणि कुड आपण वापरतो जेव्हा आपल्याला बोलायचं असेल की पास्ट मध्ये काही क्रिया करणे शक्य होती पण ती नाही केली. फॉर एक्झाम्पल, वी कुड हॅव लेफ्ट अर्ली बट राहुल वॉन्टेड टू ड्रिंक टी. म्हणजे इथे काही करणे शक्य होते पण ते नाही केले. आणि वुड आपण वापरतो जेव्हा आपल्याला बोलायचं असेल की मी केलं असतं पण काही कारणाने नाही केलं, तेव्हा वुडचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, हॅड आय नोन दॅट देर विल बी ट्रॅफिक जाम वी वुड हॅव लेफ्ट अर्ली. जर मला माहिती असतं की ते ट्रॅफिक जाम होतं, तर आम्ही लवकर निघालो असतो. तर काही फ्रेंड्स एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया आपण शूडचे. आपल्याला नेहमी कायद्याचे पालन केले पाहिजे. वी शुड ऑलवेज ओबे लॉ. वी शुड ऑलवेज ओबे लॉ. वजन वाढवण्यासाठी तुला खायला पाहिजे. यू शुड ईट टू गेन वेट. यू शुड ईट टू गेन वेट. आपल्याला घाई केली पाहिजे किंवा आपण ट्रेन चुकवू. वी शुड हरी और वी विल मिस द ट्रेन. वी शुड हरी और वी विल मिस द ट्रेन. उशिरा येत असल्यास तुला कॉल केला पाहिजे. यू शुड कॉल इफ यू आर कमिंग लेट. यू शुड कॉल इफ यू आर कमिंग लेट. तुला थोडी विश्रांती घेतली पाहिजे. यू शुड टेक सम रेस्ट. यू शुड टेक सम रेस्ट. तुला लवकर घरी जायला पाहिजे. यू शुड गो होम अर्ली. यू शुड गो होम अर्ली. तुला त्याच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे होता. यू शुड नॉट हॅव ट्रस्ट हिम. यू शुड नॉट हॅव ट्रस्ट हिम. मी जास्त काळ थांबले पाहिजे होते. आय शुड हॅव स्टेड लॉंगर. आय शुड हॅव स्टेड लॉंगर. मला वाटते तुला आता जायला पाहिजे. आय थिंक यू शुड गो नाव. आय थिंक यू शुड गो नाव. हे पुन्हा घडलं नाही पाहिजे. इट शुडंट हॅपन अगेन. इट शुडंट हॅपन अगेन. त्याला खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. वी शुड बी व्हेरी केअरफुल. वी शुड बी व्हेरी केअरफुल. आपल्याला पोलिसांना फोन केला पाहिजे. वी शुड कॉल द पुलिस. वी शुड कॉल द पुलिस. फ्रेंड्स, आता आपण कुडचे काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया. कुड इज द पास्ट टेन्स ऑफ कॅन. ओके, तर काही सेंटेन्सेस बघूया. मी 40 केजी उचलू शकतो. आय कॅन लिफ्ट 40 केजी. आय कॅन लिफ्ट 40 केजी. आणि जर आपल्याला पास्ट टेन्स मध्ये जर बोलायचं असेल, जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी 40 केजी उचलायचो. आय कुड लिफ्ट 40 केजी वेन आय वॉज यंगर. आय कुड लिफ्ट 40 केजी वेन आय वॉज यंगर. कुड जे शक्य आहे किंवा काय होऊ शकते याबद्दल बोलण्यासाठी पण वापरले जाते.
ते अतिशय वाईट होऊ शकले असते. इट कुड बी वर्स. इट कुड बी वर्स. ते अधिक चांगले असू शकते. इट कुड बी बेटर. इट कुड बी बेटर. ती आता कधीही येऊ शकते. शी कुड अराइव्ह एनी टाइम नाउ. शी कुड अराइव्ह एनी टाइम नाउ. जर तो तिथे असता तर मी त्याला सांगू शकलो असतो. आय कुड हॅव टोल्ड हिम इफ ही वॉज देअर. आय कुड हॅव टोल्ड हिम इफ ही वॉज देअर. ती जखमी झाली असती. शी कुड हॅव बीन इंजर्ड. शी कुड हॅव बीन इंजर्ड. ती खोटे बोलत असू शकते. शी कुड बी लाईंग. शी कुड बी लाईंग. हे होऊ शकते. इट कुड हॅपन. इट कुड हॅपन. हे शक्य असू शकते. इट कुड बी पॉसिबल. इट कुड बी पॉसिबल. मत देण्यासाठी पण पुढचा प्रयोग होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तू ते टी-शर्टला काळ्या रंगात ट्राय करू शकतो. You could try that t-shirt in black color. You could try that t-shirt in black color. Asking for permission. माफ करा, मी काही बोलू शकतो का? Excuse me, could I just say something? Excuse me, could I just say something? मी मिस्टर शिंदे यांच्याशी बोलू शकतो का? Could I speak to Mr. शिंदे please? Could I speak to Mr. शिंदे please? आता फ्रेंड्स आपण काही वुडची एक्झाम्पल सेंटेन्सेस. फ्रेंड्स, वुड हा विलचा पास्ट टेन्स आहे. ओके, काही सेंटेन्सेस बघूया. मला माहित आहे की आपण परीक्षात पास होऊ. आय नो वी विल पास द एक्झाम. आय नो वी विल पास द एक्झाम. आणि जर पास्ट टेन्स मध्ये बोलायचं असेल तर मला माहित होतं की आपण परीक्षात पास होऊ. आय न्यू वी वुड पास द एक्झाम. आय न्यू वी वुड पास द एक्झाम. तर फ्रेंड्स, वुडचा प्रयोग काल्पनिक परिस्थिती बोलण्यासाठी पण केला जातो. नोकरी गमावल्यास आपण काय कराल? What would you do if you lost your job? What would you do if you lost your job? आपण लॉटरी जिंकल्यास काय कराल? What would you do if you win a lottery? What would you do if you win a lottery? मला वाटतं ते उत्तम असेल. I think that would be best. I think that would be best. मला असे वाटते की तो सहमत होणार नाही. I think he would disagree. I think he would disagree. मला खात्री आहे की त्याला हे खूप आवडेल. I am sure he would love it. I am sure he would love it. मला माहित होतं की तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. I knew you wouldn't believe me. I knew you wouldn't believe me. जर तुम्ही धूम्रपान करणे बंद केले तर ते उत्तम होईल. It would be best if you stop smoking. It would be best if you stop smoking. तुझ्या मदतीशिवाय मी बुडलो असतो. Without your help, I would have drowned. Without your help, I would have drowned. तो असे काहीतरी करेल असे मला कधी वाटले नव्हते. I never thought he would do something like that. I never thought he would do something like that. इथून मुंबईला जाण्यासाठी किती वेळ लागेल? How long would it take to get to Mumbai from here? How long would it take to get to Mumbai from here? फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला कळलं असेल कुड शुड आणि वुड कधी वापरायचं. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.